बातमी आहे पिंपरी चिंचवडमधून। पिंपरी चिंचवडमधील चिंचवडे नगर परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका चिमुकल्या मुलावर जीवघेणा हल्ला केलाय। 4 ते 5 भटक्या कुत्र्यांनी मिळून मुलाला घेरलं होतं, मात्र मुलानं धाडस दाखवत कुत्र्यांना पळवून लावलं, ज्यामुळे मोठी दुर्घटना होता टळली। शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। महानगरपालिकेने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे। अगदी 1-2 दिवसाआड पिंपरी चिंचवडमधून अशा बातम्या समोर येत आहेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गोपाल मोटघरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। गोपाल, पिंपरी चिंचवडमध्ये सर्रास वारंवार हे प्रकार घडतायत, पिंपरी चिंचवड प्रशासन नेमकं काय करताय? मागील 2 दिवसांमध्ये भटक्या कुत्र्यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2 मुलांवर जीवघेणा हल्ला केलेला आहे। त्यात पहिली घटना ही चिंचवड परिसरातील मेहत्रे वस्ती परिसरामध्ये घडली होती आणि दुसरी घटना ही चिंचवड येथील चिंचवडे नगर या परिसरात घडलेली आहे। दोन्ही प्रकरणात आपण पाहू शकतो, दोन्ही घटनेमध्ये की भटके कुत्रे लहान मुलांवर जीवघेणा हल्ला करत आहेत आणि शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्याचबरोबर हे जे भटके कुत्रे आहेत ते सर्वसामान्य येणाऱ्या रस्त्याने येणाऱ्या नागरिकांवर देखील हल्ला करत आहेत। त्यामुळे भटक्या कुत्र्यांची जी उपाययोजना महापालिकेने तातडीने करावी अशी मागणी आता शहरातील नागरिक करत आहेत। नक्कीच धन्यवाद गोपाल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। वारंवार घटना घडत असताना आता नागरिकांकडून देखील या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे।